तर चावतो, सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे. पडताही येईना आणि धरताही येईना या स्थितीमध्ये या दोन पक्षाची स्थिती आहे. हिवाळी अधिवेशनात कुठले मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जाणार नाही, आता हा प्रश्न तर उपस्थित करता येत नाही, कारण त्याला ती मुदत लागते. लक्षवेधीचा एक संधी आहे. बाकी बिलावरच चर्चा आहे. काही प्रस्ताव येतील. आम्ही महाविकास आघाडी मिळून जो प्रस्ताव, विरोधकांचा प्रस्ताव असतो, तो प्रस्ताव आम्ही एकत्ररित्या देऊ. महाराष्ट्रातील काही ज्वलंत प्रश्न उपस्थित करण्यासाठी, चर्चा घडवून आणण्यासाठी. बिलावर सुद्धा अनेक बिलं, मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे 10-12 बिलं या अधिवेशनात येत आहेत. तर आवश्यक असलेल्या बिलावरच चर्चा अधिकार व्हावी, विस्तृत व्हावी अशी आमची मागणी असणार आहे. घाईघाईने बिलं मंजूर करू नयेत, बिना चर्चेने बिलं मंजूर करू नयेत, यासाठी आमचा आग्रह असेल. आणि लक्षवेधीच्या माध्यमातून जे आता 4 दिवस आहे, पहिल्या दिवशी तर आपला म्हणजे शोकसंवेदनाच व्यक्त करायचं आहे. त्यामुळे उरलेल्या 4 दिवसात महाराष्ट्रातील शेतकरी आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शेतीमालाला अद्यापही भाव मिळत नाही, कापूस शेतकऱ्याकडे पडलेला आहे, सोयाबीनची स्थिती आहे, धानाचे केंद्र पुरेसे सुरू झाले नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत. पुन्हा या सगळ्या गोष्टीची चर्चा करून आम्ही मांडू. 4 दिवसामध्ये काय मांडता येईल ते तेवढा प्रयत्न करू. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित गटाचे जे आहेत वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन मोरेवर गुन्हा दाखल करण्यात. नाही, आता सरपंचाला एका गावच्या प्रमुखाला उचलून घेऊन जातात, त्याचा खून करतात, तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला काय, हा खरा प्रश्न येतो. आज सरपंचाची झाली, उद्या आमदाराची हत्या होईल, परवा मंत्र्याची हत्या होईल, उचलून घेऊन जातील आणि हत्या करतील. त्यामुळं कायद्याचा बडगा आणि कायद्याच्या धाक हा कुठेतरी कमी पडतो आहे.